नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर मी माझ्या फॅमिली सोबत की नाही हैदराबादला गेली होती फिरण्यासाठी। तर तिथे की नाही मी रामोजी फिल्म सिटी बघायला गेली होती। तीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खरंच खूप सुंदर ही फिल्म सिटी आहे। तर आम्ही सकाळी हॉटेलवरून की नाही रामोजी फिल्मसाठी बघायला निघालो। जिथं आमचं हॉटेल होतं की नाही तिथून की नाही 50 ते 60 किलोमीटर रामोजी फिल्म सिटी होती। रामोजी फिल्म सिटी की नाही हैदराबादच्या सिटीच्या थोडंसं बाहेर आहे। तर बघा इथे की नाही आम्ही कॅब करून गेलो होतो। तर खूप मोठी ही फिल्म सिटी आहे। त्याचं गेट बघू शकता तुम्ही किती मोठं आहे। आम्ही फिल्म सिटीचे जे तिकीट होते ना ते ऑनलाईनच बुक केले होते आधीच। तर त्यामुळे आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही, आम्ही डायरेक्ट गेलो। तर इथे बघा इथं की नाही तिकीट काउंटर आहे। पहिल्यांदा आपल्या बॅग वगैरे चेक करतात ते आणि तिकीट काढायला लावतात। आणि सुट्ट्या सुरू होत्या त्यामुळे इतकी गर्दी होती ना, खूप गर्दी होती। याचं तिकीट सांगते तुम्हाला, मोठ्यांचं काहीतरी 1750 रुपये होतं आणि लहानांचं जे आहे ना 1450 रुपये होतं। तर माझा मुलगा की नाही 5 वर्षाचा आहे तर त्याचंही मला तिकीट द्यावं लागलं। हाईटनुसार आहे तिथे। तर इथे बघा तिकीट काउंटर आहे। त्यानंतर बॅग चेकिंग वगैरे होतात। त्यानंतर इथं दुसऱ्या वेळेस बॅग चेक केले आमच्या आतमध्ये, बॅगमध्ये वगैरे काही खाऊ वगैरे आहे का ते। आतमध्ये बाहेरचं खाऊ घेऊन जाऊ देत नाहीत। पाणी बॉटल 1-2 घेऊन जाऊ देतात पण जास्त नाही। तुमचं जर बाळ लहान असेल ना तरच थोडाफार खाऊ घेऊन जाऊ देतात, नाहीतर नाही घेऊन जाऊ देत, ते लगेच बॅगमधून काढून घेतात। आणि बघा इथे की नाही आता बॅग वगैरे चेक झाल्या। आता इथे की नाही बस लागलेल्या होत्या। तर इथून आपल्याला आत फिल्म सिटीमध्ये बस घेऊन जातात। याचे काही एक्स्ट्राचे चार्जेस द्यायची गरज नाही। मेन गेटपासून की नाही 10 ते 15 मिनटं लागतात आतमध्ये पूर्ण फिल्म सिटीमध्ये जाण्यासाठी। तिथे की नाही प्रत्येक सेकंदाला अशा बस आलेल्या आहेत। एक बस फुल भरली की लगेच दुसरी आहेच मागून। तर इथे बघा आम्ही बसमध्ये बसून पुढे फिल्म सिटी बघायला निघालो होतो। सगळ्या बस अशा एकदम फुल भरून चालल्या होत्या। सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी होती। तर खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप मोठी फिल्म सिटी आहे। पुन्हा एकदा इथे एक मोठं गेट आलेलं आहे बघा आणि इथून की नाही आतमध्ये एंट्री होते आणि इथून आता आपली जी फिल्म सिटी आहे ना ती सुरू होते बघा इथे। इथे बघा बसेस खूप आहेत, प्रत्येक ठिकाणी बस लागलेल्या आहेत। इथे बघा की नाही बाजूलाच गार्डन आहे मोठं। ते जे गार्डन आहे ना ते संध्याकाळी ओपन होतं। त्यानंतर हे जे समोर दिसतं की नाही मोठा महाल, तर जोधा अकबर जो पिक्चर होता की नाही त्याची शूटिंग इथं झालेली होती असं तिथं आम्हाला सांगत होते। पहिल्या स्टॉपला आम्ही उतरलो। तिथं फक्त आपल्याला की नाही बसमध्ये बसायचं आहे। ते बसवाले आपल्याला प्रत्येक ठिकाणी नेऊन उतरवतात। तर इथे बघा इथे की नाही मुलांसाठी गेम होत्या, खूप छान होतं इथे। आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे, मुलं खूप एन्जॉय करतात इथे। तिथं आजूबाजूला बघा असे मोठे मोठे पिक्चरचे सेट लावलेले होते आणि तिथं पोस्टर पण दिलेले होते। ज्या पिक्चरची शूटिंग चालू आहे किंवा झालेली आहे त्याचे पोस्टर दिलेले आहेत बघा इथं। आता की नाही जो एक पोस्टर दिलेला होता साऊथ इंडियन तमिळ पिक्चर होता माझ्या मते। इथे बघा ॲक्शन शो चालू होता म्हणजे फायटिंगचा। तर तिथं पण बघायला आम्ही गेलो, तिथे खूप गर्दी होती। असा शो होता अर्ध्या तासाचा, ते बघून झालं की बाहेर आलो बघा इथे किती छान आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर बघण्यासारखं आहे। त्यानंतर डान्स शो होता, आम्ही तो पण बघायला गेलो। नंतर तिथे पण अर्ध्या तासाचा डान्स शो होता, तो पण खूप सुंदर होता। इथे बघा आतमध्ये की नाही डान्स शो होता, तो आम्ही बघायला गेलो। नंतर तिथे की नाही आता आम्हाला आतमध्ये की नाही पहिला जो डान्स दाखवला ना तो बाहुबलीचा होता, बाहुबलीची एंट्री दाखवली होती। आणि त्यानंतर बघा किती सुंदर मुली बेली डान्स करतायत। याच्या गाण्याचा वाईज मी कमी केलेला आहे कारण की कॉपीराईट येतं म्हणून। त्यानंतर असं खूप सुंदर डान्स केलेला होता आणि बघायला खूप छान वाटत होतं आणि डान्स तर खूप छान करत होते बघा। हे जे डान्स आहेत ना असे मी टीव्हीमध्येच बघितले होते, मी पहिल्यांदा प्रत्यक्षात असा हा डान्स बघितलेला आहे बघा तुम्ही। प्रत्येक अर्ध्या तासाचा शो असतो, तिथे अर्धा तास शो चालतो, त्यानंतर अर्धा तास रेस्ट असते, त्यानंतर दुसरा शो चालू होतो।
तुमची मुलं जर थोडीशी मोठी असतील ना तर मुलं खूप एन्जॉय करतात, आपणही करतो, पण मुलं खूप जास्त एन्जॉय करतात हे सगळं. तर बघा इथे माझे मिस्टर, माझ्या दोन्ही मुली आचल आणि स्वरा तिघं बसले होते. मी नव्हती, माझा छोटा मुलगा असल्यामुळे मी त्याला की नाही इथं ट्रेनमध्ये बघा बसवलेलं होतं. इथे बघा सगळे असे ॲनिमल्स होते भरपूर सारे वेगवेगळे, आणि त्याच्यावर ते बसून आपल्याला की नाही राऊंड फिरवत होते. याच्यावरती पण मी बसली होती, पण त्याचा व्हिडिओ आता नेमका माझ्याकडे नाही आहे. प्रत्येक पॉईंटला की नाही 2-3 तास जातात आपले बघण्यासाठी. तर इथला जो पॉईंट होता ना तो आम्ही सगळा बघून घेतला, आणि इथे बस लागलेल्या होत्या बघा लगेच. तर आम्ही बसमध्ये बसलो, पुढच्या पॉईंटसाठी निघालो. तर तिथे आपल्याला माहिती देतात बघा बसमध्ये. एक मुलगी आहे, आम्हाला सांगते की कुठे काय आहे, कुठे कुठल्या मूवीची शूटिंग झालेली आहे ते सगळं सांगतात आपल्याला. हे बाजूला बघा म्युझिकल ग्लो गार्डन आहे, हे रात्री ओपन होतं, खूप छान आहे. शेवटी व्हिडिओच्या शेवटी मी दाखवलेलं आहे तुम्हाला. Upon your left hand side, very famous for according the costumes of Krish 3 movie replaced by the Pixar statue. ही जी बिल्डिंग आहे ना इथे की नाही चंद्रमुखी मूवीचा शूट झालेला होता, ती आम्हाला सांगत होती. आणि आपल्या सगळ्यांचा फेवरेट म्हणजे सूर्यवंशी, तो पण पिक्चर या बिल्डिंग मध्ये शूट झालेला आहे, या हवेलीमध्ये. That building has your right hand side, those are the steps where Shah Rukh Khan sir carried Deepika Padukone ma'am and Chandler. Upon your left, Fatehpur Sikri. It is Taj Mahal. If it is painted this green, this is. Upon your left hand side, the brown structure that is Delhi Gate. शॉट किया गया है, कैन एनीवन गेस किया गया है? Upon your left hand side, दिया गया है. Those are the flexible houses. The first house is Attar Intik Dare, the Sunanda ma'am house. Second house is Dilwale, Kajol ma'am house. Third house is Rebel movie, Prabhas sir house. What do you think towards your left hand side? Those are the helipads. Look on your right hand side. Inside it's a beauty parlor. Ladies take a lot of time in getting ready, doing makeup. इथे की नाही काही मूवीच्या की नाही शूटिंग पण सुरू होत्या, तिथे आम्हाला जाऊ देत नव्हते. Does anyone want to go inside? जाना है? Yes. Even if you want to go inside, ma'am, these are the front elevations. From inside, it's just a first. Look, I think those houses are real. City, the cream color one is in our ETV. इथे की नाही जे डोंगर दिसत आहेत ना तिथं जो बाहुबलीचा शेवटचा युद्धाचा सीन होता ना तर तो शूट झालेला होता बघा. तिथे एक तलाव आहे, तर जो पाण्यातला सीन होता की नाही तो त्या तलावामध्ये झालेला होता बाहुबलीचा. हिंदी फिल्म बड़े मियां छोटे मियां यहाँ पे शॉट किया गया है. फिल्म द नाइटफॉल, दैट फिल्म वाज शॉट हियर. हैज एनीवन कमिटेड क्राइम्स और मिस्टेक्स? इथे आतमध्ये बघा आम्ही जेलमध्ये एंट्री केलेली आहे. इथं बघा जेलर, त्यानंतर कुली, पुष्पा 1 आणि 2, तेरे नाम असे भरपूर पिक्चरचे शूटिंग इथं झालेले आहेत. त्यानंतर इथे एक पोलीस स्टेशन दाखवलेलं आहे. जो दृश्यम पिक्चर आहे की नाही त्यातला जो पोलीस स्टेशनचं शूटिंग होतं की नाही ते इथं दाखवलेलं होतं बघा. इथं द्वारका नगरी म्हणून एक आहे, तर इथे बघा आतमध्ये की नाही सगळे रामायण महाभारतातले जे सगळे देवी आहेत देवता आहेत ना त्यांचे इथं ना पुतळे आहेत असे उभा केलेले. त्यानंतर इथं बघा महाभारतचा सेट आहे, नंतर रामायणचा सेट आहे.
जा सिमरन जी ले अपनी जिंदगी, तर हा डायलॉग कोणीच विसरू शकत नाही। तर त्याची शूटिंग पण इथं झालेली आहे। त्यानंतर चेन्नई एक्सप्रेस इथं की नाही बघा रेल्वे स्टेशन आहे, एक ट्रेनचा डब्बा दिलेला आहे इथे बघा, आणि पूर्ण स्टेशनचा इथं की नाही सेटअप केलेला आहे। तर इथे आता आम्ही गेलेलो आहे बाहुबली सेटअप बघण्यासाठी। कंटिन्यू बघा इथे की नाही बसेस चालू आहेत, प्रत्येक जो सेट बनवलेला आहे ना तिथे बस अवेलेबल असतात। पूर्ण रामोजी फिल्म सिटीमध्ये की नाही फक्त बसेस फिरतात, इतक्या बस आहेत। तर हा जो सेटअप आहे ना खूप मोठा आहे। इथं की नाही एक व्हिडिओ दाखवला होता आम्हाला, काहीतरी 1000 लोकांनी की नाही 60 ते 65 दिवसामध्ये की नाही हा सेटअप पूर्ण बनवलेला होता। ते कसा बनवला होता त्याची छोटीशी क्लिप दाखवली होती। खूप मोठा हा बाहुबली मूवीचा सेटअप आहे, तर बघू शकता तुम्ही, आणि खूप छान एकदम क्लीन ठेवलेला आहे। काही थोडंफार तोडफोड झालेली आहे कारण की आता जुना झालेला आहे। आणि की नाही बघा इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, खूप गर्दी होती, सुट्ट्या असल्यामुळे की नाही खूप गर्दी होती बघायला। आणि माझ्या मते की नाही 50% लोक की नाही हा बाहुबलीचा सेट बघायलाच येतात। तर खूप छान आहे, आतमध्ये गेल्यावर तर खूप सुंदर असे बाहुबलीच्या पिक्चरमधले गाणे लावलेले असतात आणि खूप छान वाटतं। तर आणि सेट तर खूप मोठा आहे। आणि इथे की नाही बघा जे बाहुबली मूवीमध्ये ज्या ज्या वस्तू होत्या की नाही त्या सगळ्या आहेत आणि जशाच तशा आहेत, बघू शकता तुम्ही। इथे बघा जो देवसेनाला असं जेलमध्ये टाकलं होतं, जे साखळ्यांनी बांधलेलं होतं की नाही ते पण दिलेलं आहे, ते दाखवलेलं आहे। तर माझ्या स्वराने की नाही बघा कड्या घातलेल्या आहेत हातामध्ये। तर इथं शिवलिंग आहे बघा, मिस्टरांनी शिवलिंग उचललेलं आहे माझ्या। खूप सुंदर सेट आहे, बघण्यासारखं आहे, खरंच खूप छान आहे। तर बघा आणि खूप छान व्यवस्थित क्लीन ठेवलेलं आहे। इतक्या वर्ष झाले इतके लोक येतात तरी इतकं छान त्यांनी ठेवलेलं आहे। इथे बघा बाहुबली दरबार म्हणून आहे, तर तिथं आता कॅन्टीन सुरू केलेलं आहे त्यांनी। कॅन्टीन आहे जेवणासाठी, जेवण पण खूप छान आहे इथलं। इसके तरफ देखिए, बॉडी मूवमेंट सेम रहेगा। सो नाउ लुक एट द चेन। इथे की नाही बघा अवतार मूवी तुम्ही पाहिला असेल तर तो कसा शूट केला ते बघा। असं एकदम प्लेन रूम असते आणि काहीतरी टेक्नॉलॉजी यूज करून ते शूटिंग करतात। तर भरपूर असं छान बघण्यासारखं आहे। पूर्ण व्हिडिओ घेणं पॉसिबल होत नाही, कारण की काय होतं ना, पूर्ण जर व्हिडिओ घेत बसला ना तर आपण ज्या कामासाठी गेलो आहे एन्जॉयमेंट करण्यासाठी बघण्यासाठी ते बघणं होत नाही। तर थोडं थोडं मी व्हिडिओ घेतलेला आहे, जेवढं पॉसिबल झालं आहे तेवढं।
तर बघा हे की नाही फॉरेन कंट्रीमध्ये जशी घरं असतात की नाही तशी इथं अशी घरं आहेत छान मस्त. आणि बऱ्याच मूवीमध्ये तुम्ही हे असे छोटे छोटे बंगले घरं पाहिले असतील. त्यानंतर इथं एअरपोर्ट पण आहे बघा. आतमध्ये की नाही एक एरोप्लेन पण दिलेलं होतं, जसं की एरोप्लेनच्या आतमध्ये जसं असतं की नाही तसं. त्याचा व्हिडिओ नेमका घ्यायचा राहिला माझ्याकडून. सेम एअरपोर्ट होतं इथे बघा, एअरपोर्टसारखं एअरपोर्ट आहे. मोठे मोठे कॉलेज हॉस्पिटल याच्या बिल्डिंग पण होत्या इथे. त्यानंतर इथे बघा हवामहल आहे हा, तर खूप सुंदर आहे. जितकं बघेल ना तितकं कमी आहे, इतकी मोठी ही रामोजी फिल्म सिटी आहे. सुट्ट्या सुरू होत्या, मुलांच्या स्कूलच्या ट्रिप पण आलेल्या होत्या आणि खूप गर्दी होती. तर बघा किती सुंदर वातावरण आहे. इथं जॅपनीज गार्डन पण आहे बघा, तर ते पण खूप छान होतं. व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला ते गार्डन दाखवलं होतं बघा, तर ते हे गार्डन आहे म्युझिकल ग्लो गार्डन म्हणून. तर दिवसा ते बंद असतं, रात्री ते चालू करतात 6:30ला. तर बघू शकता तुम्ही सगळीकडे असं मस्त लाइटिंग आहे आणि सगळीकडे चमकत आहे. आतमध्ये गार्डन तर खरंच खूप सुंदर होतं. आम्ही पाहिलं जाऊन आतमध्ये. 2-4 ठिकाणी आम्हाला बघायला वेळ मिळाला नाही, आम्ही काही गेलो नाही. साहस म्हणून होतं तिथं, ॲडव्हेंचर होतं, परत बटरफ्लाय पार्क होतं. भरपूर अशा होते की जिथं आम्ही गेलो नाही कारण की वेळ खूप कमी होता. आम्हाला जायलाच 12 वाजल्या होत्या कारण की वेळ झाला होता जात जात. त्यामुळं बरंचसं आमचं बघायचं राहून गेलं तिथलं. तर बघा इथं किती सुंदर हे गार्डन आहे. प्रत्येक वस्तू ना अशी लाइटिंगनी बनवलेली आहे आणि तिथे की नाही कंटिन्यू म्युझिक चालू होतं. त्यामुळं खूप छान वाटतं. खूप जण डान्स करतात तिथं आणि इतकं मोठं गार्डन आहे ना, जिकडं बघेल तिकडं लाइटिंग दिसतं तुम्हाला. आणि प्रत्येक वस्तू लाइटिंगमध्ये बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. याच गार्डनमध्ये की नाही उलाला गाणं शूट झालेलं होतं. दिवसा आपण पाहिलं तर कळेल लगेच आपल्याला. तर बघा किती छान एकदम सगळीकडे लाइटिंग आहे. मुलांना खेळायसाठी झोके होते ते पण लाइटिंगमध्ये होते. तर खूप सुंदर आहे हे. आणि हे रात्रीलाच ओपन होतं 6:30 नंतर. माझ्या मुलींनी तर खूप एन्जॉय केला. तिथं म्युझिक चालू होतं, त्यानंतर डान्स केला त्यांनी म्युझिकवरती, मस्त गाण्यांवरती. माझ्या दोन्ही मुलींना डान्स खूप आवडतो करायला, आचल आणि स्वरा दोघींनाही. गाणं वाजलं म्हटले की ह्यांचा डान्स सुरू होतं. दोघींनी की नाही ही ट्रिप खूप छान एन्जॉय केली. आणि हैदराबादमध्ये की नाही खूप छान बघण्यासारखं आहे सगळंच. त्याचाही मी एक लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड करेल. तुम्ही कधी हैदराबादला रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार असाल ना, तर 9ला आतमध्ये एंट्री करा, म्हणजे तुम्हाला सगळं बघता येईल व्यवस्थित. उशिरा गेलं ना काही स्पॉट आपले बघायचे राहतात, घाई होते खूप. तर अशी होती आमची हैदराबादची रामोजी फिल्म सिटीची ट्रिप. खूप छान झाली, खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा गाणं सुरू झालं की माझ्या मुली सुरू झाल्या डान्स करायला आणि त्या दोघी खूप छान डान्स करतात खरंच. तर गाणं सुरू झालं की यांचं सुरू होतं लगेच. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पूर्ण माझा जर ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून सांगा. आता इथे की नाही बस लागलेल्या असतात, इथून बसमध्ये आम्ही गेटपर्यंत गेलो, मेन गेटपर्यंत, आणि तिथून कॅब करून हॉटेलला गेलो. चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.